नमस्कार मंडळी, HD सिनेमॅटिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आलो आहे भोर तालुक्यातील इंगोली या गावात। इंगोली हे गाव आपल्या महाराष्ट्राचे कॉमेडी किंग असे आदरणीय दादा कोंडके यांचं गाव आहे। आज आपण जाणार आहोत दादा कोंडके यांच्या फार्म हाऊसवर। तर मित्रांनो, ह्या फार्म हाऊसवर तुम्ही कसे येऊ शकता, येण्याचं टायमिंग काय, याची सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओला मिस करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आता आपण दादांच्या फार्म हाऊसवर जाऊ। दादांचे गाव हे नीरा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि ते खूप सुंदर आहे। दादांचे फार्म हाऊस हे इंगोली गावात आहे आणि इंगोली गावात येण्यासाठी जास्त बसेस नाही, त्यामुळे स्वतःची जर गाडी असेल किंवा शेअरिंग टॅक्सी आहे, शेअरिंग टॅक्सीने सुद्धा तुम्ही येऊ शकता। भोर शहरापासून दादांच्या गावाचं अंतर हे 10 ते 12 किलोमीटर आहे। या ठिकाणी तुम्ही बसने किंवा शेअरिंग टॅक्सीने किंवा प्रायव्हेट तुमच्या गाडीने सुद्धा येऊ शकता। आता पोहोचले आपण दादा कोंडके यांच्या फार्म हाऊसवर। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे दादाचं फार्म हाऊसचं गेट आहे। चला आपण आता आत जाऊया। आत आल्या एकदम शांत आणि थंड वाटते। दादांना निसर्गाची प्रचंड आवड होती। आता आपण आलोय दादांच्या फार्म हाऊसच्या आत। हे पाहू शकता, आता नवीन बांधकाम चालू आहे। या दादांच्या फार्म हाऊस मधला एक छोटासा स्टुडिओ आहे। मित्रांनो, माहेरची साडी हा मराठी चित्रपट तुम्हाला माहितीच असेल। त्यामध्ये जो भव्य वाडा दाखवला होता, हाच तो वाडा आहे। सुंदर असा वाडा यांनी बांधलेला आहे। मित्रांनो, हा बघा वाड्यातला आतला चौक। नीट आठवून बघा, याच अंगणात लक्ष्मीवर अन्याय करताना अनेक सीन शूट झाले होते। हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता। मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी कधी काळी दादा कोंडके स्वतः घडला असते, इथे शूटिंग केले असेल। शहराच्या गर्दीपासून दूर दादांना गावाकडचा निसर्ग खूप आवडायचा, म्हणूनच त्यांनी इथे हा सुंदर कोंडके फार्म तयार केला। मुंबईच्या धावपळीतून वेळ मिळाला की दादा या भोरच्या थंड आणि शांत वातावरणात राहिले यायचे। येथे बसूनच त्यांनी अनेक गाण्यांच्या आणि सिनेमांच्या आयडिया विचारात घेतल्या असाव्यात। ही जी झाडं तुम्ही पाहताय ना, यातील प्रत्येक झाडं दादांनी स्वतःच्या हाताने लावली आहेत। दादांच्या फार्म हाऊसवर या कलाकारांची राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। दादांच्या फार्म हाऊसवर शूटिंगच्या दरम्यान कलाकार मंडळींना राहण्यासाठी अशी सोय केलेली आहे। दादांच्या फार्म हाऊसवर एकापेक्षा एक जबरदस्त हिट चित्रपटांची शूटिंग झालेली आहे। त्यापैकी आगामी काळात एक चित्रपट येणार आहे, तो म्हणजे फुलोरा। याची सुद्धा शूटिंग याच फार्म हाऊसवर झाली आहे। याच भागात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे टेंट लावून शूटिंग केलेले आहे। ह्या फार्म हाऊसचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या फार्म हाऊसला तुम्ही नक्की भेट द्या। खूप छान आणि खूप प्रसन्न असे वातावरण आहे।